हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी आरक्षण लागू करण्यात यावं या मागणीसाठी अक्कलकोट तालुक्यातील सकल गोर बंजारा समाजाच्या वतीनं तहसील कार्यालयावरती धडक मोटारसायकल रॅली काढण्यात आली आहे। महाराष्ट्रातील बंजारा समाज अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यात यावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे। एकच खानपान, राहणीमान, वेशभूषा, केशभूषा आणि एकच बोलीभाषा असणाऱ्या बंजारा समाजाचा वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रवर्गांमध्ये समावेश करण्यात आला आहे। आंध्र तेलंगणामध्ये एसटी, कर्नाटकमध्ये एससी, गुजरात हरियाणात ओबीसी आणि दिल्लीत एससी तर महाराष्ट्रात विजय प्रवर्गात या समाजाचा समावेश आहे। परंतु 2 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्र शासनानं मराठा समाजाला आरक्षणासंदर्भात निजामकालीन हैदराबाद गॅझेट लागू करण्याचे आदेश काढले होते। त्या अनुषंगानं महाराष्ट्रातील बंजारा समाजानं देखील आता हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन बंजारा समाजाला तात्काळ एसटी आरक्षण लागू करण्यासाठी शासन निर्णय काढावा अशी मागणी केली आहे आणि ही मागणी आता मोठ्या प्रमाणात जोर धरू लागली आहे। या पार्श्वभूमीवर अक्कलकोट तालुका सकल गोर बंजारा समाजाच्या वतीनं सोमवारी 15 सप्टेंबर रोजी अक्कलकोट तहसील कार्यालयावर धडक मोटरसायकल रॅली काढण्यात येऊन शासनाचं लक्ष वेधण्यात आलं। तांड्यामधील बंजारा समाज यात सक्रिय झाला होता। या मोटरसायकल रॅलीस उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। अक्कलकोट तालुक्यातील तमाम गोर बंजारा समाजाला आज एक विनंती आहे। आपण या ठिकाणी बंजारा समाजाला एसटी आरक्षणासाठी आपण या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। महत्त्वाचे 2 मुद्द्यासाठी मला सांगायचं आहे। गेल्या 40-50 वर्षापासून आम्ही आरक्षणासाठी आंदोलन करत आहोत आणि ऑल इंडिया बंजारा सेवा संघ असेल, क्रांतिदल असेल आणि विविध संघटनांच्या माध्यमातून आम्ही मुंबई आणि दिल्लीच्या केंद्र सरकारकडे मागणी केलेली आहे। काल 2 सप्टेंबरला महाराष्ट्र शासनाने जी आर काढला। तो जी आर असा आहे की मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार त्यांना आरक्षण मिळावं। परंतु आमची एक महत्त्वाची मागणी आहे, त्याच हैदराबाद गॅझेटमध्ये आम्ही एसटी प्रवर्गामध्ये सवलत घेत आहोत। स्वतंत्र महाराष्ट्राच्या पूर्वी निजामशाही राजवटीमध्ये आम्ही तिथे एसटीचं आरक्षण घेत होतो। पण आता ज्याप्रमाणे तुम्ही जी आर काढला की कुणबी मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटचा तुम्ही आधार देत त्यांचा रिप्रेझेंट देत त्याला तुम्ही आरक्षण देणार आहे। ठीक आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळावं यात आमचं दुमत नाहीये, परंतु आमची अशी मागणी आहे की तुम्ही जर हैदराबाद गॅझेट ते रिप्रेझेंट मान्य करत असाल तर त्या रिप्रेझेंटच्या आधारे बंजारा समाज देखील या ठिकाणी एसटी प्रवर्गामध्ये आहे, तेच आरक्षण आम्हाला या ठिकाणी द्यावं असं म्हणून या ठिकाणी मी निवेदनद्वारे तहसीलदारांना देत आहे। त्यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही पोचावं अशी मी कळकळीची विनंती तहसीलदारांना करत आहेत। आणि त्याचबरोबर